शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे। वार्षिक रक्कम 6000 रुपयांवरून 8000 रुपये होण्याची शक्यता आहे। रक्कम वाढण्याचा अंदाज आहे। 3 ऐवजी 4 टप्प्यात सन्मान योजनेची रक्कम जमा होणार। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपयांवरून आता 3000 रुपये तुम्हाला वाढवून देण्याचा निर्णय या ठिकाणी आता घेतलेला आहे। मागच्या 6 महिन्याच्या पाठीमागे राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेचे वार्षिक 6000 रुपयांवरून 9000 रुपये वार्षिक करणार अशा प्रकारची घोषणा 6 महिन्यांच्या पाठीमागे केली होती। अखेर याला काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता मंजुरी मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। तसेच पीएम किसान योजनेचा देखील आता 2000 रुपयांचा हप्ता नसून 3000 रुपये या ठिकाणी झालेला असून येणारा जो तुम्हाला हप्ता आहे तर तो एकत्रित तुम्हाला 4000 रुपयांचा नसून पीएम किसानचे 3000 आणि नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये असे एकत्र 6000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांसाठी हा सर्वात मोठा आनंदाचा निर्णय या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आता पीएम किसान योजनेचा हप्ता देण्यासाठी आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक बैठक सुद्धा झाली। त्यामध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांसाठी घेण्यात आला आहे। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून तुम्हाला येणारा पुढील जो 21वा हप्ता आहे तर तो 2000 रुपयाचा नसून 3000 रुपये करण्यात आला आहे। तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 8वा हप्ता 2000चा नसून तुम्हाला येणारा जो हप्ता आहे तर तो वाढवून तुम्हाला 3000 रुपये बँकेच्या खात्यामध्ये आता येणार आहे। सर्वात मोठा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय घेतल्याने सर्व शेतकरी बांधव आनंदाने या ठिकाणी नाचू लागले आहेत। खुश झाल्याचं या ठिकाणी पाहायला आता मिळू लागले। मागचा जो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता होता तर तो शेतकरी बांधवांना 9 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वर्ग करण्यात आला होता। त्याच्या आधी तुम्हाला माहिती असेल आता केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा हप्ता 2 ऑगस्टला या ठिकाणी वर्ग करण्यात आला होता। परंतु निवडणुकीच्या आधी या सरकारने नमो शेतकरी योजनेचे पैसे वाढवण्याचं ठरवलं होतं तर तो आता शब्द या ठिकाणी पूर्ण होताना दिसत आहे। मग हा हप्ता आता 21वा पीएम किसानचा आणि पुढील 8वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा किती तारखेला येणार आहे हे सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज तारीख सुद्धा या ठिकाणी जाहीर केल्याचं पाहायला मिळतंय। शेतकरी बांधवांसाठी आनंदाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय। आता टोटल वर्षाला तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 6000 ऐवजी 9000 रुपये भेटणार आणि पीएम किसान योजनेचे सुद्धा तुम्हाला 6000 ऐवजी 9000 भेटणार। पहिला 12000 रुपये तुम्हाला टोटल मिळत होते ते वाढवून आता 18000 या ठिकाणी वार्षिक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे मिळून या ठिकाणी आता मिळणार आहेत। तसेच सरकारच्या माध्यमातून कॅबिनेट बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 8वा हप्ता नेमकं किती तारखेला येणार आहे आणि पीएम किसानचा 21वा हप्ता नेमकं पुढचा नेमका किती तारखेला येणार आहे याच्या तारखा सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेत। सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जाऊ लागल्या आहेत की आज नमोचे पैसे येतील, पीएमचे पैसे येतील, टोटल 4000 रुपये आज बँकेच्या खात्यावरती येतील अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरू लागल्या आहेत। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका, कारण या ठिकाणी आम्ही ज्यावेळी जीआर काढतो त्यावेळीच या ठिकाणी पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पडत असतात। आता अधिकृतपणे तुम्हाला नेमकं हा हप्ता वाढवून नेमकं किती तारखेला येणार आहे ही तारीख सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या। ती तारीख कोणती आहे आणि शेतकरी बांधवांना नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ पहिल्यांदा मिळणार आहे याची अपडेट सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यात आल्या, हप्ता वाढवण्याबरोबर तो किती तारखेला येणार आहे याची तारीख सुद्धा सरकारने आता जाहीर केली आहे। शेतकरी बांधवांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता तर आता वाढवलाय, तसेच पीएमचा पण हप्ता या ठिकाणी वाढवलाय। आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाढवलाय म्हणल्यावर सगळीकडे आनंदाचं शेतकऱ्यामध्ये वातावरण आहे। परंतु आता ही आनंदाची बातमी त्याहून आता दुःखाची बातमी सुद्धा आहे की या ठिकाणी जवळपास 12 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आता बाहेर काढले जाणार आहेत। आपल्या राज्यातील सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यात आले, सर्वांनी कान देऊन ऐकायचंय सरकारने काय सांगितलंय।
फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच इथून पुढे नमो व पीएमचे पैसे मिळतील। पहिला कसं होत होतं, सरसकट सर्वांना नमोचा आणि पीएमचा या ठिकाणी हप्ता सोडला जात होता, परंतु सरकारने आता सांगितले सरकार फक्त आता गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच हा हप्ता या ठिकाणी आता सोडला जाणार आहे। मग आता गोरगरीब आणि गरजू शेतकरी म्हणजे नेमकं कोणते आहेत बघा, सरकार आता 12.5 लाख शेतकऱ्यांची पडताळणी करून यामधून त्यांना बाहेर काढल्याचं सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी सांगण्यात आले। मग आता सर्व शेतकऱ्यांचा हप्ता वाढवण्यात आलाय, ही मोठी आनंदाची बातमी आहे, परंतु त्याहून दुःखाची बातमी देखील ही आहे, ते म्हणजे 5 प्रकारचे शेतकरी आता यामधून बाहेर काढले जाणार आहे। ही 100% खरी बातमी आहे, कारण शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आता एक असली तर दुःखाची देखील बातमी या ठिकाणी आली आहे। सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या बातम्या पसरल्या जातात, परंतु शेतकऱ्यांना ठामपणे कोण सांगत नाही की नेमका हप्ता किती तारखेला येणार, नेमकं किती वाढवलाय आणि कोणाकोणाला या ठिकाणी अपात्र करण्यात येणार। पीएम किसान योजनेचा मागचा जो तुम्हाला 20वा हप्ता मिळाला, तसेच नमो शेतकरीचा मागचा जो 7वा हप्ता मिळाला, यामध्ये मोठमोठे गैरप्रकार आढळल्याने सरकारच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांना हप्ता वाढवून आता दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय, तर त्या ठिकाणी गोरगरीब आणि गरजू जे शेतकरी नाही आहेत त्यांना या ठिकाणी अपात्र करण्यात ठरवलंय। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता एकत्रित 4,000 नसून वाढवून 6,000 रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे, परंतु कोणत्या तारखेला देण्यात येणार आहे, कोणाकोणाला बाहेर काढलं जाणार आहे, याची अपडेट तुम्हाला अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजणार आहे। शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी ही या ठिकाणी महत्त्वाची बातमी आहे। आता सरकारने हप्ता वाढवताना प्रत्येक शेतकरी बांधवांचा जो तुम्ही पीएम किसानला आणि नमो शेतकरी योजनेला सुरुवातीला जो अर्ज भरला होता, तर या ठिकाणी तो अर्ज परत एकदा पडताळणी दरम्यान चेक करण्यात आलेला आहे। यामध्ये नमो शेतकरी योजनेचा अर्ज असू द्या तुमचा किंवा पीएम किसान योजनेचा अर्ज असू द्या, दोन्ही अर्ज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पडताळणी दरम्यान चेक करण्यात आलेत। म्हणजेच या ठिकाणी अर्जांची छाननी सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेत। यामध्ये जो कोणी चुकीचा शेतकरी आढळला आहे, गोरगरीब शेतकरी यामध्ये नाही आहे, सरकारने लावलेल्या अटी व नियमामध्ये जो कोणी शेतकरी बसत नसेल त्यांचा हप्ता कायमचा या ठिकाणी बंद करण्यात आल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आली आहे। आता बघा, या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, ते म्हणजे आता नमोचा हप्ता 2,000 नसून तुम्हाला 3,000 केलाय, तसेच पीएम किसानचा हप्ता 2,000 रुपयेवरून 3,000 रुपये केलाय। प्रत्येक हप्त्याला 1,000 रुपयांची वाढ तर केल्या, तर या ठिकाणी ही आनंदाची बातमी असेल, तर काही शेतकऱ्यांना या ठिकाणी दुःखाची देखील बातमी या ठिकाणी समोर आल्या। पहिला तुम्हाला वार्षिक किती मिळत होते, दोन्ही योजनांचे मिळून 12,000 मिळत होते, तर या जागी तुम्हाला आता 18,000 रुपये सरकारच्या माध्यमातून आता दिले जाणार आहेत। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी या ठिकाणी पत्रकारांनी महत्त्वाचे प्रश्न सुद्धा विचारलेत आणि यामध्ये सरकारच्या माध्यमातून तारीख सुद्धा जाहीर करण्यात आल्या। तसेच हे 4 ते 5 प्रकारचे शेतकरी हप्ता वाढवण्याबरोबर त्यांना अपात्र सुद्धा केल्याची माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। मग आता काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पत्रकारांनी नेमकं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना काय प्रश्न विचारले, त्यांनी काय काय प्रश्नांचे उत्तर दिले, कोणी कोणी अपात्र होणार आहे, कोणत्या तारखेला 21वा या ठिकाणी पीएमचा हप्ता मिळणार आहे आणि नमोचा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे, लगेच तुम्ही या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे। या ठिकाणी पत्रकारांनी सर्वात मोठा मुद्दा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता विचारण्यात आलाय, तो म्हणजे शेतकऱ्यांना आधीच तुम्ही कर्जमाफी आता लवकर अजिबात करायला तुम्ही तयार नाही, फक्त तारकावर तारखा तुम्ही जाहीर करताय। शेतकरी वाट बघून दमून गेले आहेत, परंतु आता कुठेतरी तुम्ही या ठिकाणी तारीख जाहीर केल्या, परंतु शेतकरी दररोज या ठिकाणी आता देवाकडे जात आहेत। याचा तुम्ही अजिबात का विचार करत नाही? कर्जमाफी तुम्ही अजून पण केली नाही, पीक विमा दिलाय परंतु एकदम तुम्ही कमी दिलाय। निवडणुकीच्या आधी नमो शेतकरी योजनेचे पीएम किसानचे पैसे वाढवतो बोलला आणि शेतकऱ्यांना तुम्ही वचन सुद्धा दिलं होतं, मग त्याचं काय झालं? अशा प्रकारे पत्रकारांनी आता सरकारला प्रश्न विचारला। त्यावेळी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले की आता सरकारच्या माध्यमातून आता नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा हप्ता आम्ही वाढवणार आहोत, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। म्हणजे आता प्रत्येक नमोचा हप्ता 1,000 रुपयांनी वाढवणार आणि पीएमचा हप्ता 1,000 रुपयांनी वाढणार। म्हणजेच प्रत्येक 4 महिन्यातून एकदा शेतकरी बांधवांना राज्य सरकारचे 3,000 येणार आणि त्या ठिकाणी पीएम किसानचे केंद्राचे 3,000 रुपये येणार। मग यासोबतच आता या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या
अर्जांची छाननी आणि पडताळणी करून हे पैसे येणार। यामध्ये 4 ते 5 प्रकारचे शेतकरी आता अपात्र केल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। मग ते 4 ते 5 प्रकारचे शेतकरी कोणते आहेत, कोणती तारीख सरकारने जाहीर केल्या, ज्या तारखेला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता तुम्हाला देण्यात येणार आहे, ही तारीख कोणती आहे, कोणत्या तारखेला पडताळणी दरम्यान तुम्हाला बाहेर काढलं जाणार आहे, याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आल्या। यामधील सरकारच्या माध्यमातून आता फेर पडताळणी या ठिकाणी आता अर्जांची करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। यामध्ये पहिला प्रकार या ठिकाणी सांगत आहे, या प्रकारामध्ये जवळपास आता या ठिकाणी लक्षात ठेवा 12.5 लाख शेतकरी अपात्र होणार आहेत। सरकारने अधिकृत माहिती दिल्या, त्यामुळे कोणाकोणाला या ठिकाणी अपात्र करण्यात आले नक्की बघा। या ठिकाणी पहिला शेतकऱ्यांचा प्रकार या ठिकाणी आता सांगण्यात आलाय, ते म्हणजे आता या ठिकाणी सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे रेशन कार्डाबद्दल। आता तुम्ही रेशन कार्ड त्या ठिकाणी आता तुमच्या अर्जाला जोडला असेल, म्हणजे त्या झेरॉक्स जोडला असेल, तर अनेक शेतकरी यामधून अपात्र होणार आहे। तुम्ही म्हणाल की रेशन कार्ड आता गोरगरीब शेतकऱ्यांसाठी दिलं असतं, परंतु यामध्ये मोठमोठे गैरप्रकार आढळल्याचं लक्षात आलंय। आता ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या या ठिकाणी वरती गेले, तरी पण ते त्या ठिकाणी पिवळं व केशरी रेशन कार्ड या ठिकाणी वापरत आहेत। तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलं असेल आणि तुम्ही जर त्या ठिकाणी पिवळं व केशरी रेशन कार्ड काढलं असेल, तर तुम्ही पटकन तुमचं आता रेशन कार्ड तलाठी कार्यालय किंवा या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये जमा करायचं आहे आणि तुम्हाला नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजनेचा हप्ता घेता येणार नाही। कारण 2.5 लाखांच्या आतमध्ये ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न आहे त्यांनाच आता पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी देण्याचा सरकारने निर्णय घेतलाय। त्याचं कारण सुद्धा सरकारने सांगितलंय, फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात येणार आहे। गोरगरीब आणि गरजू शेतकरी म्हणजेच 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न तुमचं पाहिजे आणि तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे। यासाठी सरकार तुमचं आता या ठिकाणी उत्पन्न नक्की चेक करणार आहे, तरच तुम्हाला हप्ता देणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढचा जो प्रकार सांगणार आहे, त्यामधून आता 4 लाख शेतकरी बांधव पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या हप्त्यापासून वंचित राहणार आहे। तुम्हाला पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता एकत्र 4,000 रुपये नसून 6,000 रुपये करण्यात आलाय व कोणत्या तारखेला येणार आहे ती तारीख सुद्धा लगेच तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यात येणार आहे। परंतु त्याआधी दुसरा प्रकार जो शेतकऱ्यांचा या ठिकाणी अपात्र करण्यात आलाय, ज्यामधून आता 6 लाख त्या ठिकाणी शेतकरी 4 ते 6 लाख म्हणजे 5 लाख 4 लाख 4.5 लाख अशा प्रकारचे शेतकरी अपात्र या ठिकाणी करण्यात आलेत। तो प्रकार समजून घेऊया। आता बघा शेतकरी बांधवांनो, यामध्ये आता प्रत्येक कुटुंबामधील आता असं लक्षात आले सरकारला की आता त्या ठिकाणी 4 जण 5 जण आता हप्ता घेऊ लागलेत। म्हणजे कोण कोण घेऊ लागलेत, शेतकऱ्यांचा ते स्वतः शेतकरी, त्यांचा लहान मुलगा, त्यांचा मोठा मुलगा, त्यांची बायको, असं त्या ठिकाणी प्रत्येकाच्या नावावर त्यांनी काय करून ठेवले, 2-2 एकर शेती त्यांनी करून ठेवल्या आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा पण आणि पीएम किसान योजनेचा पण हप्ता घरातील चौघे घेऊ लागलेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डाची तपासणी करण्यात आल्या। तुम्ही म्हणाल की रेशन कार्डाची तपासणी का करण्यात आल्या, तर रेशन कार्डावरती तुम्हाला केवायसी करायला सांगितली होती। तुम्ही आठवते का बघा, रेशन कार्डाची केवायसी घरातली सगळ्यांनी केल्या। त्यामुळे घरातील तुम्ही किती जण हप्ता घेताय हे आधार कार्डच्या माध्यमातून आता लगेच समजणार आहे, कारण तुम्ही केवायसी सर्व घरातल्यांनी केल्या। आणि जर करता तुम्ही जर एकाच घरातील जर एकापेक्षा जास्त जण हप्ता घेत असतील, तर त्यांचा हप्ता कायमचा या ठिकाणी बंद करण्याचं सरकारच्या माध्यमातून आता ठरवलं आहे। त्यामुळे कृपया करून सर्वांना विनंती आहे की तुम्ही जर तुमच्या घरातील आता एकापेक्षा 2 जण 3 जण 4 जण हप्ता जर घेत असाल, तर सर्वांचं नाव कट करण्यात येईल। त्यामुळे तुम्ही जर हप्ता घेत असाल तर फक्त एकानेच घ्यायचं आहे। रेशन कार्डावरती सर्वांची केवायसी केल्यामुळे नावे आधार कार्डच्या माध्यमातून सरकारजवळ पोहोचलेले आहेत। त्यामुळे सरकारचा लाभ जो तुम्हाला मिळतो तर तो या ठिकाणी बंद होऊ शकतो। त्यामुळे घरातील फक्त एकाच व्यक्तीने हा लाभ घेण्याची सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। कोणत्या तारखेला तुम्हाला वाढवून हप्ता या ठिकाणी येणार आहे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु आता जो पुढचा प्रकार सांगणार आहे त्यामध्ये जवळपास आता या ठिकाणी 3.5 लाख शेतकरी अपात्र करण्याचं सरकारनं ठरवलं आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी तुमच्या घरामध्ये जर कोण घेत असेल
तर त्यांच्यासाठी ही नियमावली या ठिकाणी लावण्यात आल्या। सरकारने स्पष्टपणे सांगितलंय, एक तर तुम्ही लाडक्या बहिणीचे 1500 घ्या किंवा एक तर तुम्ही या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे पैसे घ्या, कारण केंद्र सरकारचे तुम्हाला पैसे आता मिळणार आहेत, परंतु राज्य सरकारच्या या ठिकाणी दोन्ही पण योजनांचा लाभ घेऊ नका। म्हणजेच घरात तुमच्या लाडक्या बहिणी पण पैसे या ठिकाणी घेत असतील, नमो शेतकरी योजनेचे पण पैसे घेत असतील, तर तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाहीत किंवा लाडक्या बहिणीचे तर पैसे मिळणार नाहीत। दोन्हीपैकी एक लाभ या ठिकाणी कट होऊ शकतो, कारण सरकारने सांगितले राज्य सरकारच्या माध्यमातून फक्त एकाला कोणाला तरी या ठिकाणी लाडक्या बहिणीचा तर लाभ घेता येतो किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेता येतो। परंतु ही आनंदाची बातमी आहे की तुम्हाला पीएम किसानचा योजनेचा हप्ता सरसकट सर्वांना या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे पण घेत असाल तरी सुद्धा देण्यात येणार आहे। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा हे हप्ते या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या तारखेला जमा करण्यात येणार आहे हे तुम्हाला लगेच आता या ठिकाणी सांगणार आहे। पहा, या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांचे जिल्हे आता या ठिकाणी निवडण्यात आले त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा हप्ता सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात येणार आहे। ते म्हणजे आता राज्यातील असे 14 जिल्हे आहेत ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा नमो व पीएमचे पैसे येणार आहेत। कोणत्या तारखेला येणार आहेत ते सुद्धा लगेच सांगतो। पहा, यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, या ठिकाणी धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा हे शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यामुळे यांना हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर किती तारखेला जमा करण्यात येणार आहे लक्षात ठेवा, तुम्हाला येणाऱ्या डिसेंबरच्या 9 तारखेला तुम्हाला पीएम व नमोचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे आणि हा वाढवण्याची सुद्धा या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आहे। म्हणजे आता सरकार तुम्हाला हे पैसे वाढवून सुद्धा देऊ शकतं, अशा प्रकारची सूत्रांकडून महत्त्वाची माहिती या ठिकाणी मिळत आहे। त्यामुळे अपेक्षा धरूया, नक्कीच वाढवून हप्ता सरकार या ठिकाणी देईल। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।